विकासाच्या गाडीचा चालक म्हणून भाजपाच्या नगरसेवकांची निवड करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. लातूर मनपा निवडणुकीसाठी आयोजित सभेत जाहीर आवाहन. येणाऱ्या 15 तारखेला आपण महानगरपालिकेसाठी नगरसेवक निवडणार नाही, तर लातूरचे भवितव्य ठरवणार आहोत. लातूर शहराच्या विकासाचा रथ गतीने चालवण्यासाठी प्रतिनिधी निवडणार आहोत. विकासाच्या या गाडीचा चालक म्हणून भाजपाच्या नगरसेवकांची निवड करा, असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी. लातूर शहर मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवार सौ करुणा शिंदे, उद्धव तेलंगे, स्वाती घोरपडे व रविशंकर जाधव तसेच प्रभाग क्रमांक 16 मधील उमेदवार राजश्री धोत्रे, विनय जागते, शीतल मालू व गिरीश पाटील यांच्या प्रचारासाठी गजराज पॅलेस व कॉईल नगर येथे झालेल्या सभेत नामदार बावनकुळे यांनी हे आवाहन केले आहे. या दोनही सभांना निवडणूक प्रमुख माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, संघटन सरचिटणीस संजय कौडगे, डॉक्टर सौ अर्चनाताई पाटील साकूरकर, माजी खासदार सुधाकर शृंगारे, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभांना संबोधित करताना बावनकुळे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याशिवाय शहराचा विकास शक्य नाही. सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारसह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या 124 योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेत भाजपाचा महापौर व नगरसेवक आवश्यक आहे. विकासाची गाडी 4 चाकांची आहे. पहिले चाक मोदी सरकारचे, दुसरे देवाभाऊच्या सरकारचे, तिसरे चाक जिल्हा नियोजन समिती म्हणजे पालकमंत्र्यांचे आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्था हे चौथे चाक आहे. राज्यात कार्यरत मंत्री व आमदार खासदार हे या गाडीचे इंधन आहेत. भाजपाचा महापौर या गाडीचा चालक असेल तर आपण निवडून दिलेल्या नगरसेवकांना व त्या माध्यमातून जनतेला विकासाच्या गाडीत बसवता येईल. विकासाचा हा रथ गतीने चालावा यासाठी तसेच आपल्या शहराच्या भवितव्यासाठी भाजपाला निवडून द्या. आपल्यासह परिसरातील 10 मतदारांना घेऊन भाजपाला मतदान करा, असं आवाहन नामदार बावनकुळे यांनी केलंय. ते म्हणाले की आपण जे मतदान कराल ते आमच्यावर कर्ज असेल, त्याचे जमीनदार देवाभाऊ असेल, त्याचे जामीनदार देवाभाऊ असतील. आपल्या कर्जाची विकासाच्या माध्यमातून व्याजासह परतफेड करू, असंही बावनकुळे म्हणाले. कॉईलनगर येथे प्रास्ताविक करताना शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी शहरातील समस्या मांडल्या. या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती त्यांनी केली आहे. प्रभाग 14 मधील सभेत रविशंकर जाधव यांनी प्रास्ताविक केले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.